नमस्कार मंडळी. तर आज मी मुलाच्या टिफिनसाठी दुधीचा वापर करून मस्त असा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा मुलांना टिफिनमध्ये देता येईल असे 2 प्रकार दाखवलेले आहेत. त्यासाठी या ठिकाणी दुधी स्वच्छ करून तो पुसून त्याचा अर्धाच भाग घेतलेला आहे. तर हा दुधी किसणीने बारीक किसून घ्यायचा. तर या ठिकाणी दुधी हा कोवळा असल्यामुळे मी सालसहित किसलेला आहे. तर हा किसलेला दुधी एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता या किसलेल्या दुधीमध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर इथे मी गाजर किसून घेतलं ते घातलं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे सर्व चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊ. तर यामध्ये घरात उपलब्ध असलेले व्हेजिटेबल्स भाज्या घालायच्या, म्हणजे मुलं जर कुठल्या भाज्या खात नसतील तर अशा पदार्थांमुळे सर्व भाज्या त्यांच्या पोटात जातात. तर हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता यात मी प्रत्येकी पाव वाटी याप्रमाणे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही घेऊ शकता किंवा भाजणीचं पीठ असतं ते वापरलं तरी चालेल. तर घरात उपलब्ध असलेले मी सर्व या ठिकाणी पिठांचा वापर केलेला आहे. तर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालं की आता यामध्ये एक छोटंसं वाटण घालणार आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं यांची मिक्सरला पाणी न घालता पेस्ट तयार करून घेतली. तर अशी ओबडधोबडच पेस्ट तयार करून घेतली. त्याचबरोबर पाव चमचा इतका हिंग घातला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर आता हे घातलेले जिन्नस पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यामुळे आपल्याला यामध्ये पाण्याचा अंदाज सुद्धा व्यवस्थित येईल. त्यामुळे हे सर्व एक एक जिन्नस घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, हे चांगलं मी आता मिक्स करून घेतलं. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भजीसाठी तयार करतो तसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर पाणी घालताना हे थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं. कमी वाटलं तर पुन्हा त्यामध्ये पाणी घालायचं आणि दाखविल्याप्रमाणे इतपत हे बॅटर असं पातळ करून घ्यायचं. तर जास्तही पातळ करायचं नाही, कारण आपल्याला या बॅटर पासून आप्पे तयार करायचे आहे. तर आता सर्वात शेवटी पाव चमचा इतकी हळद पावडर घातली आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. तर बघा, या ठिकाणी दुधीचे आप्पे तयार करण्यासाठीचं बॅटर इथे तयार झालेला आहे आणि याच बॅटर पासून आपण आणखी एक पदार्थ करून दाखवणार आहोत. तो पदार्थ बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गॅसवर मध्यम आचेवर आप्पे पात्र सुरुवातीला गरम करून घेतलं. आता यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं. त्यानंतर प्रत्येक साच्यामध्ये चमचाभर इतकं मी बॅटर ओतून घेतलेलं आहे. तर बघा, असं दाखविल्याप्रमाणे तर प्रत्येक साच्यामध्ये हे बॅटर घालायचं. मस्त खमंग पौष्टिक असे हे आप्पे तयार होतात. लहान मुले सुद्धा आवडीने खातात. तर वरतून थोडंसं तेल घातलं. आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवरच वरील बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत हे वाफवून घ्यायचे आहे. खरपूस भाजून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटात चांगले हे खमंग खालच्या बाजूने भाजले जातात. वरची बाजू सुद्धा छान कोरडी होते. आता बाजू पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर पुन्हा वरतून थोडंसं तेल घातलं आणि खालच्या बाजूने सुद्धा हे खमंग असे भाजून घेणार आहे. तर हे तयार होणारे दुधीचे आप्पे तुम्ही चटणी सोबत, खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी, त्याशिवाय केचप सोबत मस्त लागतात. मुलांना टिफिन मध्ये असं काही वेगळं करून दिलं तर ते सुद्धा आवडीने खातात. तर दुधी हा बारीक किसणीने किसला तर तो लवकरही शिजतो. तर दोन्ही बाजूने आप्पे हे खमंग भाजले गेले आहेत. प्लेटमध्ये काढून घेतले. बघा, दुधी असल्याने हे छान नरम होतात. तर आता उरलेला ह्याच बॅटरचा मी दुसरा पदार्थ तयार केला. तो म्हणजे तव्यावर दुधीचे असे छोटे छोटे पॅनकेक तयार करून घेतले. तर तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल घालून थोडंसं बॅटर असं पसरवून घ्यायचं आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर अतिशय पौष्टिक खमंग असे दुधीचे आप्पे आणि दुधीचे खमंग असे तिखट पॅनकेक किंवा छोटे छोटे डोसे म्हणू शकता तयार झालेले आहे. मुलांना टिफिनसाठी बनवून बघा किंवा नाश्त्यासाठी तयार करा. तर यामध्ये मी इनो सोडा असं काहीही घातलेलं नाही, तरीही छान तयार झालेत. तर बनवून बघा. मुलं दुधी भोपळ्याची भाजी खात नाही, तर असं काही वेगळं द्यायचं. मुलं नक्कीच आवडीने खातात. न आवडणाऱ्या भाज्या सुद्धा अशा पदार्थातून आवडीने पोटात जातात. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा.
रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.